व्हिडिओ बघूयात का आधी? तर तो व्हिडिओ ऑन करायला लागेल आपल्याला. व्हिडिओ इकडे आहे, शेजाऱ्याच्या तोंडावरती नाही आहे. सो कमिंग बॅक टू हे कोरिंग मशीनचं हे आहे. हा जो खाली दिसतोय हा बेस आहे, ही रॅक पिनियन सिस्टीम आहे, हे मोटर आहे आणि हे कोर ड्रिल आहे. म्हणजे आता याचा आपण व्हिडिओ पण पाहणार आहोत की ह्या रॅक पिनियनवरती हे मोटर आणि कोर मशीन मागे पुढे होऊ शकतं. हे हँडल आहे, हँडल गोल गोल फिरवलं की मागे पुढे होतं आणि मग त्याप्रमाणे हे कोर असं कॉन्सेंट्रिकली फिरत कॉन्क्रीटमध्ये भोग पाडत आत जातं. आतला जो पोर्शन असतो तो कोर सिलेंडरच्या फॉर्ममध्ये बाहेर येतो, जे आपण सगळं आता व्हिडिओमध्ये पाहू. तो मुक्याची भाषा बोलतोय कारण त्याची भाषा मी आधीच बोलून टाकली आहे. नाही, त्याला हे नाही आहे, व्हॉइस नाही आहे, व्हॉइस ओव्हर नाही त्याला. वेगवेगळ्या प्रकारची कोर ड्रिल्स आहेत आता ह्याच्यामध्ये. ह्या एका फोटोत जर तुम्ही बघितलं तर हे 25 mm आहे, 50 आहे, 75 आहे, हे मला वाटतं 100 आहे, 125 आहे आणि हे 100 आहे, हे 125 आहे आणि हे 150 आहे. वेगवेगळ्या प्रकारची कोर ड्रिल्स का लागतात? लोअर डायमीटर कोर ड्रिल्स जी आहेत ती आपल्याला सॅम्पलिंग म्हणून लागतात फॉर डुईंग टेस्टिंग अदर दॅन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ करता आपल्याला हायर बिट्स लागतात, 75, 100, 125 आणि 150. ती का लागतात ते आपण कारण पाहणार आहोत. आणि हे एक जे छोटं सॅम्पल इकडे दाखवलं आहे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची कोरचा साईज किती असतो हे क्लायंटला दाखवण्यासाठी. हे टिपिकल कॉन्क्रीटचं कोर ह्याच्या आधी किती जणांनी पाहिलं होतं? म्हणजे हार्डली 20% हात वरती झाले. म्हणजे इतक्या 80% लोकांनी पाहिलं नव्हतं. मला एक आत्ता चहा पिताना एक हे आली की बाबा सर आर वी गोईंग टू स्लो? आर वी गोईंग स्लो? कारण आय एम गोईंग ॲट अ स्पीड वेअर आय वॉन्ट द लास्ट पर्सन टू अंडरस्टँड. लास्ट म्हणजे तिथे बसलेलं नाही की ज्याला अजिबात कोरबद्दल काय माहीतच नाही, त्याला सुद्धा समजलं पाहिजे ह्या स्पीडने आणि आपण कोर्स संपू बरोबर, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण त्यातला जो कठीण पोर्शन आहे ना, जो मी फास्ट जाणार आहे, हे सोपे पोर्शन आहेत आणि हे मॅक्सिमम यूज होतात, ते आपण जर असे स्लो जाऊ. हे कोर टिपिकली असं दिसतं. कोर जे आहे ना हे मोझॅक टाईलसारखं दिसतं बघा. इफ यू सी दिस, मोझॅक टाईल कशी दिसते? कॉन्क्रीट जे दिसतं ना त्याच्यावरती सिमेंटचा एक थर असतो, त्यामुळे त्याच्यात असं कट ॲग्रिगेट दिसत नाही, वेरज मोझॅक टाईलमध्ये दिसतं आणि तसं सेम कोर तसं दिसतं. साईट एक्स्ट्रॅक्शन करता सगळ्यात पहिलं म्हणजे हा ड्रिल करतोय. या ड्रिलमध्ये तो एक एक्सपान्शन बोल्ट लावतो आणि त्या एक्सपान्शन बोल्टवरती मशीन माउंट करतो. वर्टिकल कॉलमला एक कोर मारतोय. आता आधी तो ड्रिल मारतो, त्याच्यामध्ये एक्सपान्शन बोल्ट टाकतो आणि त्या एक्सपान्शन बोल्टवरती अख्खं मशीन माउंट करतो. ही बघूया आपण आता सिस्टीम. ड्रिलिंग फॉर अँकर बोल्ट फिक्सिंग. अँकर बोल्ट त्याने तिकडे टाकला बघा आतमध्ये. तो हा ॲक्च्युली अँकर बोल्ट आतमध्ये टाकतोय आणि त्याच्यावरती मशीन माउंट केलेलं आता दिसेल आपल्याला. हे बघा, हे मशीन त्याने त्या अँकर बोल्टवरती माउंट केलं. बघितलं, हा बेस आहे मशीनचा, हा रॅक पिनियन आहे. मगाशी मशीन उभं बघितलं होतं आपण, आता आडवं बघितलं. परत दाखवू एक सेकंद. ह्याच्यावरती
तो जो बेस आहे त्या बेसला एक स्लॉट आहे, त्या स्लॉटमध्ये बघा, या स्लॉटमध्ये अँकर बोल्ट लावला, हा बेस, हे रॅक पिनियन, ही मोटर आणि हे कोर ड्रिल. आता हे कोर ड्रिल त्याच्या मागे असलेल्या हँडल गोल गोल फिरून ते हे रॅक पिनियनवरती मोटर आणि हे आतमध्ये जाते बघा कॉन्क्रीटमध्ये हळूहळू. तो जिकडे रंग उडालेला दिसतोय ना तिथपर्यंत ते आत जातं, त्याच्या आतही जातं, म्हणजे 450 mm पर्यंत हे ड्रिल जाऊ शकतं. आता हे तो शिअर ऑफ करतोय, कारण कॉन्क्रीट कोर जेव्हा आपण कापतो तेव्हा मागचं नाही कापलं जात, कारण मागचं कनेक्टेड असतं ना, कळतं हे. ते मागचं कनेक्शन तोडण्यासाठी आपण त्याच्यामध्ये स्क्रूड्रायव्हर घालून त्याला हलकासा फटका मारला की ते मागचं शिअर ऑफ होतं कॉन्क्रीट, आणि मग ते कोर बाहेर काढतं. दॅट्स व्हॉट ही इज डुईंग नाव. रेन्फोर्समेंट आपण बघणार आहोत ते, पण रेन्फोर्समेंट असले तर काय, रेन्फोर्समेंट कापली पण जाऊ शकते. हे बघा तिकडे त्याने एक सॅम्पल बाहेर काढलं, हे असं कॉन्क्रीट कोर दिसतं बघा. हे कॉन्क्रीट कोर आता लॅबोरेटरीमध्ये तो घेऊन जाईल. आता तुम्ही म्हणाले तिकडे तर छोटं दिसत होतं कोर, इकडे मोठं दिसतंय, कारण हे वेगळंच सॅम्पल आहे, दिस फॉर ट्रेनिंग पर्पज. हे असं एक टिपिकल कॉन्क्रीट कोर. आता आपण जर एक सेकंद ना, मी परत थोडासा मागे जातो. हे टिपिकल कॉन्क्रीट कोर, जर इफ यू सी द कॉन्क्रीट कोर, ह्याच्यामध्ये इकडे पोरॉसिटी हनीकॉम्बिंग दिसतंय बघा, बरोबर आहे. हां,